अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 19वा श्री गणेशाय नमः। नामधारी शिष्य राणा लागे सिद्धाच्या चरणा कर संपुष्ट जोडून विनंती तसे मय। पुढील कथा विस्तारा निरोपावे योगीश्वरा कृपा करी गातातार म्हणून लागला चरणासी ऐकून शिष्याचे वचन संतोषले सिद्ध आपण सांग तसे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तम नामकिंत सांगन एक गुरुसी कथा औदुंबरी तळी अतिप्रीती होते श्री गुरु परेसी ऐकून सिद्धाचे वचन नामधारी करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्याजून काय प्रति औदुंबरी अश्वऋष्य असे थोर म्हणून सांगती वेदाचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरूपावे सिद्ध म्हणे नामकिंता सांगेन याची वृत्त जदी नरसिंह अवतार होत हिरण्यकश्यप विधारिला नखे करुणी दैत्यासी विधारले कोपेसी आतडी काढून हरसी घाली तसे माळ गळा तया दैत्याच्या पोटी विष होते काळकुंटी देसी वणगाणी सिद्धपोटी देसी विष परेसा विधारण करता दैत्यासी विधले विष त्या नखासी तापली नके बहुवंशी एक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी शांती कारणे नखासी तया वेळी शीतलार्थ नखे रोवली औदुंबरात विप्रगती झाला शांत उग्र नरसिंह शांत झाले नरसिंहदेव देता झाला लक्ष्मी खेव संतोषनी उभय देव वर देती तयावेळी तया समयी औदुंबरासी देती वर हर्षिकेसी सदा फळी तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन बसती भक्तीसी काम्य होय तवरीसी तुझ देखिता परेसी उग्रविष शांत होय जे सेवातील मनुष्य लोक अखिल काम्ये पाऊन एक फलप्राप्ती होय निक पाप वेगळा होय नर वांजवारी सेवा करिता वांजनारी सेवा करिता पुत्र होईल तिची तवरित जो नर असेल देन पीडिता सेवित होईल स्त्रिययुक्त तुझी छाया बसुनी जे करतील जपनुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कपिले फल होय त्यासी तुझी छाया जळात स्नान करीती पुण्यबोत भागीरथी स्नान करीत तितके पुण्य परेसा तुझ सेविता त्या नरासी व्याधी नव्हती कवनी दिवसी ब्रह्म इत्यादी महादोषी परिहार होती परेसा जे जे कल्पुनी मानसी तुझी सेवा भावेसी कल्पनापुरती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुझी सदा वसी तुझपासी लक्ष्मी सई शांतीसी म्हणूनी वर हरसी नरसिंहमृती असे वेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलियुगी तोच कल्पतरू नरसिंहसिंह मूर्ती होता उग्रू शांत झाली तयापासी अवतारा पण तयाचे स्नान आपुले असे साचे शांतिवन करायला उग्र त्यासी म्हणूनी दास औदुंबरी वृक्षतळी अहनीसी श्रीगुरु असती गोम्यसी माध्यम काळी समयेसी समारंभ होय तेथे अमरेश्वर साधनिधानी वसती 64 योगिनी पूजा करायला माध्यमनी श्रीगुरु जवळी येती नित्य नमन करुनी श्रीगुरुसी येती आपली मंदिरासी पूजा करीती विधिविसी गद्यपरिपळी कुसमी आरोग्य कोणी तयावेळी पुनरप्पी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करिता देखुनी मनती अभनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा अरण्यवासी कवने परी काळकंटी पाहुनी याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवूनी पाहू अंत यशोरा पाहू म्हणती श्रीगुरुचा अंत तेच जाणी यमपंत ऐसा विप्र मनमंत आदिगतीचे तेच इष्ट
उपजला भय ब्रह्मणासी, गेले आपल्या स्नानासी, गंगानुज दडेसी, होता हृदी राखीत, त्याने देखिले श्री गुरुसी, आला योगिनी पूजेसी, गंगेमधी नेती कैसी, मार्ग झाला जळात, विस्मय करीतो तो नरू, मनी कैसा यती शोरू, द्विभाग झाला गंगिनीरी, केवी गेले गंगेत, श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली योगिनीनी, भिक्षा ते करुनी, आले मागती बाहेर, पाहत होता गंगानुज, मने झाला कैसा तोच, अवतार होईल ईश्वरकांच, म्हणून पूजिती देवकन्या, एरे दिवशी मागती, हाती घेऊनी आरती, देवकन्या ओवळीती, श्री गुरु ते नमुनिया, पुन्हा गंगा प्रहात, श्री गुरु निघाले योगिनी सहित, जो का नर होता पाहात, तोही गेला सेवेची, नदी तिरी जाता श्री गुरु, द्विभाग झाले गंगेत वारू, भीतरी दिसे अनुपम्य पूर, रत्न खजिते गोरपुरेसी, अमरावती समान, नगर देसे तेश दिनकर, श्री गुरु जाता समस्त पूर, घेऊनी आले आरती, ओवाळूनी आरती, नेली आपली मंदिराप्रती, सिंहासन रत्न खचिती, बैसू निघालीती तया समयी, पूजा करीती विधीसी, जे का उपचार सोटशी, अनेक परी पडुसेसी, आरोग्यन केले त्यावेळी, देखून या नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी तो नर स्वामियासी, सहज आली दर्शनाते, म्हणूनी लागला गुरुचरणा, तल्लीन होनी अंतकरणा, म्हणे स्वामी गिरजारमना, होसी त्रिमूर्ती तुझी एक, श्री गुरु म्हणती तयासी, तुझे देन केले परेसी, जे जे तू इच्छिती मानसी, सगळ्याभिष्ट पावसील, येथील वर्तमान ऐसी, न सांगावे कवनासी, जया दिवशी प्रकट करीसी, तुये हानी होईल जाण, येणे परी तयासी, श्री गुरु सांगती परेसी, आले औदुंबरा पासी, गंगानुस मागे, श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेला गंगानुज आपण, ऋती स्नान जातीयास्यन, निदान त्यासी लादले, ज्ञानवंत झाला तो नरू, नित्य सेवा करीतो गुरु, पुत्र पुत्री स्त्रिया करू, महानंदे वर्ततसे, भक्तिभावे श्री गुरुसी, नमन करी प्रतिदिवशी, सेवा करीते कलत्रेत्री, एक भावे करुनिया, वर्ता ऐसी एके दिवशी, आली पौर्णिमा माघा मासी, नमन करुणी श्री गुरुसी, विनंती दसे तो भक्त, म्हणे स्वामिया जगद्गुरु, माधव स्नानी प्रयाग, थोरू म्हणून सांगती द्विजवरू, काशीपुर महाक्षेत्र, कैसा प्रयाग गया स्नान, कैसे वाराणसी भुवन, नेनो आपण यतिहीन, कृपा करणे स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी, पंचगंगा संगमेसी, प्रयाग जावे भरवसी, काशीपुर तू गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळ ऐसे मनोहर, तरी पाहासी प्रत्यक्षाकार, दावीन तुझ चाल आता, बसले होते व्याघ्रजिनी, धरी गा मागे दूढ धरुनी, मनोवेगे तक्षणी, गेले प्रयागा प्राप्त काळी, तेथे स्नान करुनी, गेले काशी माध्यमनी, विश्वनाथ दाखवूनी, सेवेची गेले गयेसी, ऐसा त्रिस्थळी आचरुनी, आले परतुनी अस्तमाळी, येणे परी त्या स्नानी, देखता झाला तो नर, विश्वनाटक श्री गुरुमूर्ती, प्रकट झाली ऐसी किती, श्री गुरु मनी विचारिती, आता गोप्य येते व्हावे, ऐसा परी ते स्नानी, गुप्त झाले श्री गुरुमुनी, अमरेश्वरा पुसुनी, निघते झाले त्यावेळी, श्री गुरु निघता तेथुनी, आले 64 योगिनी, विनवित ती करुणा वचनी, आम्हा सोडू कवे जाता,
नित्य तुमचे दर्शनासी ताम्न हरती शनसी अन्नपूर्णा तुमच्या पासी केवी राहू स्वामी या येणी परी श्री गुरुसी योगिनी विनवितसी भक्तीसी भक्तवसले संतोषी दिलावर त्यावेळी श्री गुरु म्हणती तयासी सदासी औदुंबरासी प्रकट जाणे पूर्वीसी स्नान आमचे येतीच असे तुम्ही रावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रतिकरी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येते असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिमी तीरी अमर स्नान हेच दान प्रत्येक होईल स्नान पाहत समस्त नर पूजा करीत मनोकामना होय तवरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे तुम्ही सई औदुंबरी आमची पादुका मनोहरी पूजा करिता जे तत्परी मनोकामना पूर्ती जाण येते असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्थ स्नान करीत सात वेळा सनपन करीत तुम्ही सई औदुंबरी 60 वर्ष वांचीसी पुत्र होई शतायुषी ब्रह्महत्या पापनासी स्नान मात्रे त्या तीर्थी सोमसूर्य ग्रहणासी अथवा मास संक्रांतीशी स्नान करीतो भक्तीसी अन्य पुण्य अशी मेघ भक्तिभावे करुण्या देखा अन्न घालिता ब्राह्मण एक कोटी ब्रह्मणासी ऐक भोजन दिले फळ असे औदुंबरी वृक्षतळी जप करीते ते मन निर्मळी कोटी गुणे होती फळ होम केलिया तेसी रुद्र जपुनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ दुष्य एकचित्ती परेसा मंदगती प्रदक्षिणा करीती होय अनंत पुण्य पदोपदी वाचिपे यज्ञ फळ ते परेसा नमन करीती येणे परी पुण्य असे अपरपरी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्टी असे अगहीन त्याने करी प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाण देव समान देह होय ऐसे स्नान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगिता गुरु 64 योगिनीसी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गांगना भुवन भीमितिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वचन अखिल ठाई असे वसंत औदुंबरी प्रीती बहत नित्य तेथे वसे तसे गोप्य राहू औदुंबरी प्रकट रूपे गागनापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परेसा इति श्री गुरुचरित्रम श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्धनामधारकम संवादे औदुंबर वृक्ष महिमा नाम 19वा अध्याय श्री गुरु दत्तात्रय प्रमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।